तुला कठोर शब्दामध्ये बोललो जरा मी, पण कशामुळे बोललो थोडं लक्ष देऊन ऐक असं हनुमंतराला भरत बोलले. ऐक म्हणजे लक्ष आहे हनुमंतराय माझ्यामध्ये मी सामर्थ आहे. जर तू औषध घेऊन जाय पण सूर्य उगाला ते एका बाणामध्ये त्या सूर्याचं छेदन करण्याचं सामर्थ्य माझ्या बाणामध्ये आहे असं भरत हनुमंतराला बोलतात. पाठवीन ऐक म्हणले माझ्या बाणामध्ये एवढं सामर्थ्य आहे तुला त्या बाणावर पर्वत सहित बसीन आणि क्षणामध्ये रामाजवळ पोहोचील. वेळ लागून देणार नाही. सूर्य उगायच्या अगोदर तुला तिथं पोहोच करीन पण मला अगोदर रामकथा सांग असा हनुमंतराला भरून बोलतात. नाथ महाराज सांगू लागलेले हनुमंतराय भारताला रामकथा सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाही आणि ती कथा तुम्ही ऐकल्याशिवाय झोपायचं नाही. काय शक्ती आहे, शक्तीची कथा ऐकली पाहिजे. शक्ती ऐकली की मुक्ती मिळते आणि मुक्ती खाल्ली की मुक्ती मिळते आणि मुक्ती मिळण्यासाठी धडपड सगळी म्हणून पुढे रामकथा आहे. गोड ही सर्वांनी ऐका असं नाथ महाराज सांगतात. भरत हनुमंते नाम 47 अध्याय रामचंद्र भगवान की जय. भवान्यासूत हनुमान महाराज की जय. रामचंद्राय नमः. कोणी भरत प्रेमासी नमन करुणी वेगेसी सांगावया राम कथेसी प्रेम कपीसी निवार. रामचंद्र भगवान की जय. भरत भयत असतं त्या ठिकाणी बोलणं ऐकून हनुमानजीला त्या ठिकाणी आनंद वाटला आणि आनंदाने रामकथा सांगू लागली. आम्ही निश्चय मने स्वय राम अनुभवने जगी राम हृदय भरत उल्लंघन केली घडे घडे. त्या ठिकाणी राम असणारा अनुभवण्याकरता त्या ठिकाणी नामस्मरण असणं गरजेचं आहे आणि हनुमानजी भरत भयचं ते बोलणं ऐकून एवढे राम भूत
त्या ठिकाणी झाले आणि रामकथा सांगू लागले. बंधू धाकटा रामाचा तो या माझा कसा की कुटुंब याची वाचा लागल्या कधी जाणवया. राम आणि भरत भैया हे काही वेगळे नाहीत. रामाचाच असणार